Good morning, students. Students, this was in the point which we are going to start today. Actually, the rough idea about this particular point I have been given you in the last lecture. Okay, what is the point as per our syllabus? The new point which we have to start, that is method used for evaluation of disinfectants and antiseptics for their bactericidal and bacteriostatic activities. Try to understand the point, student. The point is method to evaluate the action of disinfectant. It is a different types of the methods which you have to study, which are basically useful for evaluating the disinfection action of the disinfectants and the antiseptics for their bactericidal and bacteriostatic activity. You know very well what is meant by the bactericidal agents and what is meant by the bacteriostatic agents. तर आता आपल्याला या पॉईंटमध्ये शिकून काय घ्यायचं आहे? सिम्पली वी हॅव टू अंडरस्टँड वी हॅव टू मेक अ स्टडी ऑफ द डिफरंट मेथड्स which are used for evaluating the bacteriostatic and the bactericidal activities of the disinfectant. For example, student, if suppose I am giving you a one unknown powder, मी एखादा पावडर तुम्हाला देतोय किंवा एखादा सोल्युशन तुम्हाला देतोय, and I am asking you to check out whether it will be used as a disinfectant or not. मी तुम्हाला एखादा अननोन पावडर दिला किंवा एखादा अननोन सोल्युशन तयार करून दिला आणि मी तुम्हाला सांगतोय जस्ट सिम्पली चेक आउट, तुम्ही चेक करून सांगा मला की याला आपण डिसइन्फेक्टंट म्हणून वापरू शकतो का नाही. ट्राय टू अंडरस्टँड. तर अननोन पावडर असेल, अननोन सोल्युशन असेल, तो डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जाऊ शकतो का नाही याच्यासाठी आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करून घ्यावं लागेल, त्याच्यावर टेस्टिंग करून घ्यावी लागेल की तो बॅक्टेरियोसायडल किंवा बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट म्हणून वापरला जाऊ शकतो का नाही. आणि त्यासाठी बेसिकली 4 मेथड्स आर देअर विच आर यूज्ड to evaluate the bactericidal and the bacteriostatic activities of the different disinfectants or the different antiseptics. So that point we are going to start today. Following are certain general methods which are used for evaluating the bactericidal and the bacteriostatic activities of the disinfectants and the antiseptics. Following are the 4 methods which are widely used in order to evaluate the bacteriostatic and the bactericidal activities of the disinfectants or of the antiseptics. So the first method is called as tube dilution method, or it is also called as the agar plate method. ही मेथड दोन प्रकारे केली जाते. एक तर ट्यूब मध्ये केली जाईल. ट्यूब मध्ये आपण न्यूट्रिएंट अगार ब्रॉथ घेऊ, म्हणजे लिक्विड फॉर्म मधला न्यूट्रिएंट अगार मीडिया जेव्हा असतो, न्यूट्रिएंट अगार मीडिया जेव्हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो त्याला आपण म्हणतो न्यूट्रिएंट ब्रॉथ, आणि तोच लिक्विड न्यूट्रिएंट अगार मीडिया जेव्हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो न्यूट्रिएंट अगार मीडिया. न्यूट्रिएंट ब्रॉथ मीन्स विदाउट अगार अँड न्यूट्रिएंट अगार मीडिया मीन्स विथ अगार. लक्षात घ्या, आपण न्यूट्रिटिव्ह सोल्युशन तयार करून घेतो. न्यूट्रिटिव्ह सोल्युशनमध्ये जर अगार टाकला तर तो अगार काय करतोय, त्या न्यूट्रिटिव्ह सोल्युशनचं कन्व्हर्जन सॉलिड फॉर्ममध्ये करून टाकतो. म्हणून त्याला म्हटलं गेलं न्यूट्रिएंट अगार मीडिया. अगार पावडर असेल तर न्यूट्रिएंट अगार मीडिया, आणि अगार पावडर न असेल तर तो लिक्विड फॉर्ममध्ये राहणार आहे. अगार पावडर न असल्यामुळे तो लिक्विड फॉर्ममध्ये राहतो आणि त्याला आपण म्हणतो न्यूट्रिएंट ब्रॉथ. तर जेव्हा तुम्ही लिक्विड फॉर्मवर ही टेस्ट परफॉर्म करतात त्यावेळेस त्याला म्हटलं गेलं आहे ट्यूब डायल्युशन मेथड. आणि जेव्हा ही मेथड तुम्ही जर न्यूट्रिएंट अगार प्लेटमध्ये करत असाल ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज अगार प्लेट मेथड. जेव्हा टेस्ट ट्यूबमध्ये करू ही टेस्ट आपण परफॉर्म तेव्हा त्याला म्हणू ट्यूब डायल्युशन मेथड, आणि जेव्हा आपण त्याला प्लेटमध्ये परफॉर्म करू तेव्हा त्याला म्हटलं जातं आहे अगार प्लेट मेथड. ओके, सो स्टुडंट, ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट मेथड, दॅट इज द ट्यूब डायल्युशन मेथड, और विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अगार प्लेट मेथड. फर्स्ट पॉईंट, द केमिकल एजंट विच वी वॉन्ट टू इव्हॅल्युएट. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला एखादं अननोन पावडर किंवा अननोन सोल्युशन देईल आणि तुम्हाला सांगेल की तुम्ही चेक करून सांगा हा डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जाऊ शकतो का नाही, तर त्याला मी इथे म्हणतोय केमिकल एजंट. व्हॉट आय एम कॉलिंग हिअर, आय एम कॉलिंग इट हिअर ॲज अ केमिकल एजंट विच वी वॉन्ट टू टेस्ट, ज्याच्यावर आपल्याला टेस्टिंग करायची आहे. ओके, द केमिकल एजंट विच वी वॉन्ट टू इव्हॅल्युएट, the chemical agent which we want to evaluate is firstly incorporated into the nutrient broth, liquid form मध्ये असेल तर nutrient broth, or it was incorporated into the nutrient agar media. Solid form मध्ये असेल तर त्याला आपण म्हणू nutrient agar media. Student, hoping that you are getting this particular point. It was somewhat difficult to understand, but try to understand. The chemical agent over which we want to perform, over which we want to carry out the evaluation,
that chemical agent is firstly incorporated either in a nutrient broth, that is in the liquid form of nutrient broth, or it was incorporated into the solid form of the nutrient agar media, and then it was inoculated with the test microorganism. म्हणजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल न्यूट्रिएंट अगार ब्रॉथचा मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला पूर्ण हे मेथड एक्सप्लेन करतो. न्यूट्रिएंट ब्रॉथ हा लिक्विड स्टेटमध्ये असतो. ओके, आता मी काय म्हणतोय, आपला जो केमिकल एजंट आहे ज्याच्यावर आपल्याला ही टेस्टिंग परफॉर्म करून घ्यायची आहे, दॅट केमिकल एजंट वॉज फर्स्टली ॲडेड इन टू द टेस्ट ट्यूब ऑफ द न्यूट्रिएंट ब्रॉथ. तो केमिकल एजंट टाकला. आता त्याच टेस्ट ट्यूबमध्ये, न्यूट्रिएंट ब्रॉथच्या टेस्ट ट्यूबमध्ये केमिकल एजंट टाकल्यानंतर आपण काय टाकतोय, इट वॉज ऑल्सो इनॉक्युलेटेड विथ द टेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यात आपण बॅक्टेरियल स्पेसिस सुद्धा टाकतोय. म्हणजे आता तुमच्याकडे काय आहे, यू आर हॅव्हिंग अ टेस्ट ट्यूब विच वॉज कन्सिस्टिंग ऑफ द न्यूट्रिएंट ब्रॉथ. In that test tube, firstly we are adding the chemical agent over which we want to carry out our test, and secondly we are adding the test microorganism which we are using in order to evaluate the disinfectant activity. Okay, moving on toward the next slide. These tubes are incubated at 30 to 35 degrees Celsius for the period of 2 to 3 days. आता ही जी टेस्ट ट्यूब आहे ज्याच्यात न्यूट्रिएंट ब्रॉथ घेतलेला आहे, त्या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये आपण दोन अजून गोष्टी टाकल्या. एक म्हणजे आपलं केमिकल एजंट टाकलं आणि दुसरं म्हणजे टेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझमचं सॅम्पल टाकलं. नाउ दिस टेस्ट ट्यूब्स दे आर सब्जेक्टेड फॉर द प्रोसेस ऑफ इन्क्युबेशन इन द इन्क्युबेटर ॲट द टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सियस टू 35 डिग्री सेल्सियस फॉर द पिरियड ऑफ 2 to 3 days. And then the result in the form of turbidity or result in the form of colonies are observed. जर ट्यूबमध्ये परफॉर्म करत असाल तर तुम्हाला टर्बिडिटीच्या फॉर्ममध्ये रिझल्ट बघावे लागतील, आणि जर प्लेटच्या फॉर्ममध्ये तुम्ही ही टेस्ट परफॉर्म करत असाल तर तुम्हाला नंबर ऑफ कॉलनीज फाइंड आउट करून घ्यावे लागतील. लक्षात घ्या स्टुडंट, हा सेकंड पॉईंट. दिस ट्यूब्स ऑर दिस प्लेट्स, जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर ट्यूब्स, सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर प्लेट. दिस ट्यूब्स or these plates are incubated at the temperature of 30 to 35 degrees Celsius for the period of 2 to 3 days, and then the results are observed in the form of turbidity or in the form of colonies. The results are recorded and the activity of the given disinfectant is compared. Finally 2 ते 3 दिवसानंतर result रेकॉर्ड केले जातात and it was get compared with the standard sample of the disinfectant. आणि हे जे तुमचं केमिकल एजंटचं सॅम्पल होतं त्याचं रिझल्ट एका स्टँडर्ड डिसइन्फेक्टंट सोबत कम्पेअर केलं जातं. हाऊएव्हर इफ द हाय लेवल ऑफ टर्बिडिटी ऑर द लार्ज नंबर ऑफ द कॉलनीज आर रेकॉर्डेड, जर टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला खूप जास्त टर्बिडिटी दिसत असेल किंवा पेट्री प्लेटमध्ये तुम्हाला जर खूप जास्त नंबरच्या कॉलनीज दिसत असतील मायक्रो ऑर्गॅनिझमचा, देन इट वॉज इंडिकेटिंग दॅट द टेस्ट मटेरियल, जे केमिकल एजंट आपण टाकलं होतं टेस्टिंगसाठी, that test material is not having the prominence antimicrobial activity or it was not having the prominence disinfectant activity. Student, try to understand what I want to explain about this first method, that is the tube dilution method, or which is also called as agar plate method. This was the method which was basically useful for evaluating the bacteriostatic and the bactericidal activities of the disinfectant. स्टुडंट, इफ यू आर हॅव्हिंग एनी केमिकल एजंट आणि तुम्हाला जर चेक करून घ्यायचा आहे की तो केमिकल सबस्टन्स किंवा तो केमिकल एजंट डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जाऊ शकतो का नाही, त्यासाठी ही टेस्ट आपण परफॉर्म करतोय. या टेस्टमध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला एका टेस्ट ट्यूबमध्ये, जस्ट अ मिनिट, आय विल ब्रिंग द टेस्ट ट्यूब अँड देन आय विल एक्सप्लेन यू. ओके, जस्ट अ मिनिट स्टुडंट्स. नाउ स्टुडंट, टेस्ट ट्यूब इज हियर विथ मी. व्हॉट यू हॅव टू डू, फर्स्टली यू हॅव टू ॲड द न्यूट्रिएंट ब्रॉथ इन दिस पर्टिक्युलर टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूबमध्ये न्यूट्रिएंट ब्रॉथ टाकून घ्यायचा आहे, स्टराईल फॉर्म ऑफ द न्यूट्रिएंट ब्रॉथ. मग त्याच्यामध्ये तो केमिकल एजंट टाकायचा ज्याच्यावरती आपल्याला टेस्टिंग करून घ्यायची आहे, वेदर इट इज अ डिसइन्फेक्टंट ऑर नॉट. तो डिसइन्फेक्टंट म्हणून आहे का नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर तो केमिकल एजंट या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये टाकून घ्यायचा. केमिकल एजंट टाकल्यानंतर वी आर ऑल्सो इनॉक्युलेटिंग द सस्पेन्शन ऑफ द टेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम. टेस्ट मायक्रो ऑर्गॅनिझमचं सस्पेन्शनही या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये टाकून द्यायचा. देन दिस ट्यूब इट वॉज सब्जेक्टेड, सुरुवातीला ही ट्यूब कशी असणार आहे किंवा या ट्यूबमधला जो मटेरियल आहे तो कसा दिसणार आहे तुम्हाला, क्लिअर अँड ट्रान्सपरंट. सुरुवातीला या टेस्ट ट्यूबमधला जो न्यूट्रिएंट ब्रॉथ तुम्ही टाकला आहे, न्यूट्रिएंट ब्रॉथ जो तुम्ही टाकला आहे तो सुरुवातीला तुम्हाला कसा दिसेल, क्लिअर अँड ट्रान्सपरंट. Then this tube, it was subjected for the process of incubation in the incubator at the temperature of 30 to 35 degrees Celsius and for the period of 2 to 3 days. After 2 to 3 days, take out this test tube from the incubator and check out the
कंटेंट ऑफ दिस टेस्ट ट्यूब, या टेस्ट ट्यूबमधले जे कंटेंट आहे त्याला चेक करा. चेकआउट द कंटेंट ऑफ टेस्ट ट्यूब फॉर द टर्बिडिटी. सुरुवातीला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्याआधी या टेस्ट ट्यूबमधला कंटेंट कसा होता? क्लिअर आणि ट्रान्सपरंट. इन्क्युबेशन झाल्यानंतर जर या टेस्ट ट्यूबमधला कंटेंट टर्बिड झाला, क्लाउडी झाला, तर याचा अर्थ या टेस्ट ट्यूबमध्ये कसली ग्रोथ झाली? मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झालेली आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली म्हणजे याच्यात जो केमिकल एजंट आपण टाकला होता तो केमिकल एजंट डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जाऊ शकत नाही. पण जर समजून घ्या, ही टेस्ट ट्यूबमधलं जे कंटेंट आहे, या टेस्ट ट्यूबमधला जो कंटेंट आहे इन्क्युबेटरमध्ये ठेवण्याआधी जसा क्लिअर अँड ट्रान्सपरंट होता तसाच 2 ते 3 दिवसाच्या इन्क्युबेशन नंतर याच्यातला कंटेंट तसाच जर क्लिअर अँड ट्रान्सपरंट राहिला तर याचा अर्थ या टेस्ट ट्यूबमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली नाही. आणि बॅक्टेरियाची ग्रोथ कोणामुळे नाही झाली असेल? तो जो केमिकल एजंट आपण टाकलेला होता त्या केमिकल एजंटमुळे बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली नाही असणार. आणि म्हणून त्या केमिकल एजंटला आपण सांगू शकतो दॅट केमिकल एजंट इज हॅव्हिंग द गुड अँड द प्रॉमिनन्स डिसइन्फेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणून ते शेवटचा पॉईंट लक्षात घ्या स्टुडंट्स. ही हाऊएव्हर इफ द हाय लेवल ऑफ टर्बिडिटी इज ऑब्टेन इन द कंटेंट ऑफ टेस्ट ट्यूब, जर तुम्हाला टर्बिडिटी क्लाउडीनेस इथे जास्त सापडत असेल तर याचा अर्थ याच्यात कसली ग्रोथ झाली? बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली. आणि बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली असेल तर याचा अर्थ याच्यात जो आपण केमिकल एजंट टाकला होता ॲज अ डिसइन्फेक्टंट, तो डिसइन्फेक्टंट ॲक्टिव्हिटी शो करत नाही आहे. तो डिसइन्फेक्टंट ॲक्टिव्हिटी शो करत नाही आहे म्हणूनच याच्यात काय झालं? टर्बिडिटी वाढली म्हणजे याच्यात बॅक्टेरियाची पॉप्युलेशन वाढली. अंडरस्टँड? म्हणून शेवटचा पॉईंट परत एकदा लक्षात घ्या. However, if high level of the turbidity or the large number of colonies are recorded, then it indicates that test material is not having the prominence antimicrobial activity or the prominence disinfectant activity. Hoping that student you have been understand this particular point. The first test, that is the tube dilution method. If it was performed in the test tube, then it is called as tube dilution method. And if this test is performed in the plate, Petri plate, then it is called as the agar plate method. Okay, moving on toward the next method or the second method, that is the cup plate method or the cylindrical plate method. Cup plate method ला दूसरा नाव आहे cylindrical plate method. Now try to understand the theory of this particular method. In this method, the nutrient agar is melted, cooled suitably, and then it was poured into the petri dish. या मेथडमध्ये आपण सर्वात आधी काय करतोय? न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट तयार करून घेतोय. आणि त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट कशी तयार केली जाते? इन दिस मेथड द न्यूट्रिएंट अगार इज मेल्टेड. त्याला आधी आपण मेल्ट करतो, देन इट वॉज अलाउड टू कूल सुटेबली अँड देन इट वॉज गेट पोर्ड इन टू द क्लीन अँड स्टराईल पेट्री प्लेट. स्टराईल पेट्री प्लेटमध्ये आपण तो न्यूट्रिएंट अगार मीडिया टाकून देतो आणि मग त्या प्लेटमध्ये त्याला सॉलिडिफाय होऊ देतो. या प्रकारे आपण काय तयार करून घेतली? आपण पहिल्या स्टेपमध्ये न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट तयार करून घेतली. ओके, सेकंड पॉईंट. देन स्प्रेड 0.2 ml ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनॉक्युलम. नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनॉक्युलम म्हणजे नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॅक्टेरियल सस्पेन्शन. आता त्या पेट्री प्लेटमध्ये न्यूट्रिएंट अगार मीडियाची लेअर तयार झाली, सॉलिडिफाईड लेअर तयार झाली. आता त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या सरफेसवर तुम्हाला काय स्प्रेड करायचं आहे? यू हॅव टू स्प्रेड द 0.2 ml सोल्युशन ऑफ द बॅक्टेरियल सस्पेन्शन. You have to spread the 0.2 ml of bacterial suspension on the surface of solid agar media by making a use of the spread plate technique. Spread plate technique पण मी तुम्हाला शिकवलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये, तर लक्षात घ्या. First, we are preparing the plate of the nutrient agar media. Then, on the surface of that nutrient agar media, we are placing the 0.2 ml of the bacterial suspension, and that bacterial suspension is get sprayed over the surface of the nutrient agar media by means of the spread plate technique. Okay. Third point. Finally, prepare the cups or the cavities in the solid agar media by using the sterile borer. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू प्रिपेअर द कप. ती जी न्यूट्रिएंट अगार मीडियाची लेअर आहे ना त्याच्यामध्ये होल तयार करायचे बाय मेकिंग अ यूज ऑफ द स्टराईल बोरर. स्टराईल बोरर करून आपल्याकडे एक डिव्हाइस आहे, त्या बोररने ती जी न्यूट्रिएंट अगार मीडियाची तुम्ही लेअर तयार केली आहे पेट्री प्लेटमध्ये, त्या लेअरमध्ये होल तयार करायचे. म्हणजे एक जागा, कपसारखी जागा तयार करायची. कपसारखी जागा तयार करून घ्यायची आहे. म्हणूनच या मेथडला नाव काय आहे? कप प्लेट मेथड. म्हणजे प्लेटमध्ये आपण कप तयार करून घेतोय, होल तयार करतोय. ते न्यूट्रिएंट अगार मीडियाचं जे लेअर असतं ना त्या लेअरमध्ये आपण एक होल तयार करतो आणि त्या होललाच इथे काय म्हटलं गेलं आहे? कप. लक्षात घ्या. फायनली प्रिपेअर द कप्स
or the cavities into the solid agar media by making a use of the sterile borer. Now add 0.2 ml of the drug solution into the cups of the agar plate and then incubate it at the temperature of 37 degrees Celsius for the period of 24 hours. आता लक्षात घ्या काय काय आपण करतोय. न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट तयार करून घेतली. त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या पेट्री प्लेटच्या सरफेसवर 0.2 ml चा बॅक्टेरियल सस्पेन्शन ठेवला, त्याला स्प्रेड करून घेतलं, स्प्रेडिंग झाली. आता त्याच न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या लेअरमध्ये आपण कप तयार करतोय, म्हणजे आपण एक होल तयार करतोय. त्या होलला इथे काय म्हटलं गेलंय, कप तयार करणे. द होल हॅज बीन गेट प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ द स्टराईल बोरर. आपण बोर करतो आणि तिथे एक कप तयार करून घेतो. आता तो जो कप तयार केला आहे ना, त्या कपमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, यू हॅव टू ॲड द 0.2 ml सोल्युशन ऑफ युअर ड्रग मटेरियल, ज्याला आपण डिसइन्फेक्टंट म्हणून वापरणार आहोत. ज्या केमिकल एजंटला आपण डिसइन्फेक्टंट म्हणून वापरणार आहोत त्याचं सोल्युशन तयार करायचं आणि त्या सोल्युशनचं तो जो ड्रगचा सोल्युशन तयार केला आहे त्या ड्रगचं सोल्युशन 0.2 ml ऑफ सोल्युशन हॅज बीन प्लेस्ड ॲक्युरेटली इन टू दॅट कप. त्या कपमध्येच ते सोल्युशन पडायला पाहिजे. न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या सरफेसवर पडायला नको. जे कप आपण तयार करून घेतलेलं आहे त्या पेट्री प्लेटमध्ये, त्या होलमध्ये, त्या कपमध्ये आपल्याला आपलं ड्रग सोल्युशन टाकायचं आहे. लास्ट सेकंड पॉईंट परत लक्षात घ्या. नाउ 0.2 ml of the drug solution is poured into the cup of the agar plate and then it was incubated at the temperature of 37 degrees Celsius for the period of 24 hours. If the drug has any antibacterial activity, तो जो ड्रग सोल्युशन तुम्ही कपमध्ये टाकला आहे त्या ड्रग सोल्युशनकडे जर कुठलीही अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असेल किंवा डिसइन्फेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी असेल, if the drug is having any kind of the antibacterial activity or the antibacterial effect, then it will produce the zone of inhibition surrounding to the cup in which the drug solution is poured. आता तुम्ही ड्रग सोल्युशन कपमध्ये टाकलाय आणि तुम्ही बॅक्टेरियाचं सस्पेन्शनही स्प्रेड केलं आहे. जर तुम्ही जो ड्रग सोल्युशन कपमध्ये टाकला आहे त्या ड्रग सोल्युशनकडे कुठल्याही प्रकाराचं अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असेल तो त्याच्या अवतीभोवती, त्या कपच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देणार नाही. लक्षात घ्या. आपण कपमध्ये काय टाकलं आहे, वी हॅव बीन पोर्ड 0.2 ml ऑफ द ड्रग सोल्युशन. आणि जर त्या ड्रग सोल्युशनकडे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असेल तर त्या कपच्या अवतीभोवती कुठलीही बॅक्टेरियाची ग्रोथ होणार नाही. आणि जर त्या कपच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची ग्रोथ झाली नाही तर त्याला म्हटलं जातं आहे झोन ऑफ इनिबिशन. त्याला म्हटलं जातं आहे झोन ऑफ इनिबिशन. लक्षात घ्या स्टुडंट. कपमध्ये ड्रग सोल्युशन टाकला, आता तो ड्रग सोल्युशन स्प्रेड होतो आणि जिथपर्यंत तो ड्रग सोल्युशन स्प्रेड होईल ना त्या एरियामध्ये तो बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देणार नाही. त्या एरियामध्ये जर बॅक्टेरियाची ग्रोथ नाही झाली तर याचा अर्थ काय होतं आहे की तुमचा जो ड्रग सोल्युशन आहे त्याच्याकडे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे. तुमचा जो ड्रग सोल्युशन आहे जो तुम्ही कपमध्ये टाकलेला आहे त्याच्याकडे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे. तर लास्ट पॉईंट परत एकदा लक्षात घ्या. इफ द ड्रग इज हॅव्हिंग एनी अँटीबॅक्टेरियल इफेक्ट देन इट विल शो द झोन ऑफ इनिबिशन सराउंडिंग टू द कप इन विच द ड्रग सोल्युशन इज poured. And if zone of inhibition is get generated, जर झोन ऑफ इनिबिशन तयार झाला तर याचा अर्थ तुम्ही जो ड्रग वापरत आहात that drug is having the good disinfective activity, good antibacterial activity. So this was the second method student, that was cup plate method. Okay, moving on toward the third method. Now try to understand student. Third method is called as ditch plate method. तिसऱ्या मेथडचं नाव आहे ditch plate method. Now it is same like the cup plate method. ही मेथड पण जी आहे ना ditch plate method, it is similar to the cup plate method. फक्त फरक काय आहे की कप प्लेट मेथडमध्ये आपण कप तयार करायचो, होल तयार करायचो आणि डिच प्लेट मेथडमध्ये आपण एक कॅनल तयार करतो. एक कॅनल. डिच या शब्दाचा अर्थ काय होतो आहे इंग्लिशमध्ये, डिच मीन्स अ कॅनल, अ ड्रेनेज पाईपलाईन तयार करणे. आता न्यूट्रिएंट अगार मीडियाचं सरफेस तयार केलं, न्यूट्रिएंट अगार मीडियाची लेअर पेट्री प्लेटमध्ये तयार करून घेतली. आता त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या पेट्री प्लेटमध्ये जर तुम्ही होल तयार करत असाल तर त्याला आपण म्हणतो कप, आणि जर तुम्ही पाईपलाईन तयार करत असाल, कॅनल तयार करत असाल तर त्याला म्हटलं जातं डिच. लक्षात घ्या. म्हणजे ही मेथड जी आहे इट वॉज जस्ट सिमिलर टू द कप प्लेट मेथड. ओनली द डिफरन्स इज दॅट इन द कप प्लेट मेथड वी आर प्रिपेरिंग द कप
while in the ditch plate method we are preparing the pipeline, we are preparing the drainage canal. एक कॅनल तयार करतोय आपण आणि म्हणून त्या कॅनलला काय म्हटलं जातं आहे, डिच. दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज ditch plate method. Now try to understand the theory of this ditch plate method. The nutrient agar is melted, cooled suitably and poured into the petri dish. आपण सर्वात आधी ते काय तयार करून घेतोय, न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट तयार करून घेतोय. The nutrient agar is melted, it was allowed to cool suitably and then it was poured into the petri plate or into the petri dish. Okay, this will leads to the formation of the nutrient agar petri plate. याच्याने काय तयार होईल, न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट तयार होईल. Then the solidified media, आता त्या प्लेटमध्ये जो सॉलिडिफाईड न्यूट्रिएंट अगार मीडिया आहे ना, then the solidified media is cut out with the help of the sterile blade to make a ditch. आता त्या पेट्री प्लेटमध्ये जी न्यूट्रिएंट अगार मीडियाची लेयर आहे, त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाची लेयरला आपण कट करतोय. वी आर कटिंग दॅट पर्टिक्युलर लेयर ऑफ द न्यूट्रिएंट अगार मीडिया विथ द हेल्प ऑफ द स्टराईल ब्लेड. स्टराईल ब्लेडचा वापर करून त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाची लेयर आपण कट करतोय इन द फॉर्म ऑफ अ डिच ऑर टू मेक अ डिच. डिच तयार करणे म्हणजे पाईपलाईन तयार करणे, कॅनल तयार करणे. तर सेकंड पॉईंट हे तुमच्या लक्षात आला असेल. Then the solidified media is cut with the sterile blade to make a ditch, which means to make a pipeline or to make a canal. Third point, the drug is poured very carefully into the ditch. आता ती जी पाईपलाईन तयार केली आहे, त्याच्यात तुम्ही कॅनल तयार केलं आहे स्टराईल ब्लेडने कट करून. आता त्या पाईपलाईनमध्ये तुम्हाला काय पोर करायचं आहे, यू हॅव टू पोर द सोल्युशन ऑफ अ ड्रग. तिसरं पॉईंट लक्षात घ्या. The drug solution is poured very carefully into the ditch in the sense into the pipeline, into the canal. ड्रग सोल्युशन जो तयार केला आहे तो त्या पाईपलाईनमध्ये भरून द्यायचा आहे. नेक्स्ट, व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर स्ट्रिक्ट आउट अलॉंग द साइड ऑफ द डिच. आता ती जी पाईपलाईन तयार केली आहे ना, तुम्ही जी पाईपलाईन तयार केली आहे त्या पाईपलाईनच्या अवतीभोवती तुम्हाला ऑर्गॅनिझमचं स्ट्रिकिंग करायचं आहे. बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घ्यायचं आणि त्या पाईपलाईनच्या अवतीभोवती तुम्हाला बॅक्टेरियाचं सस्पेन्शनला स्प्रेड आउट करायचं आहे किंवा स्ट्रिक आउट करायचं आहे. स्टुडंट, इफ यू रिमेंबर, मी तुम्हाला स्ट्रिक प्लेट मेथडही शिकवली आहे, स्प्रेड प्लेट मेथडही शिकवली आहे. नायक्रॉन वायर लूपच्या लूपमध्ये एक लूप फुल बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घ्यायचं आणि त्याला त्या पाईपलाईनच्या अवतीभोवती स्ट्रिक आउट करून घ्यायचं. त्याला त्या पाईपलाईनच्या अवतीभोवती स्ट्रिक आउट करून घ्यायचं. चौथा पॉईंट लक्षात घ्या. Various microorganisms are stripped out along the sides of the ditch. जी पाईपलाईन तयार केली त्याच्या दोघं बाजूने मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरियाचं सस्पेन्शन स्ट्रिक आउट करून घ्यायचं आहे. ओके, दिस मेथड इज यूज. देन अगेन हे तुम्ही या प्रकारे स्ट्रिकिंग करून घेतली मायक्रो ऑर्गॅनिझमची. त्या पाईपलाईनमध्ये ड्रगचं सोल्युशन आहे, न्यूट्रिएंट अगार मीडियाची पेट्री प्लेट घ्यायची. इट वॉज सब्जेक्टेड फॉर द प्रोसेस ऑफ इन्क्युबेशन इन अ इन्क्युबेटर ॲट द टेम्परेचर ऑफ 37 डिग्री सेल्सिअस फॉर द पिरियड ऑफ 2 days. परत ही प्लेट उचलायची आणि इन्क्युबेटरमध्ये ठेवून द्यायची आहे. इन्क्युबेटरमध्ये किती टेम्परेचरला ठेवायचं आपल्याला, ॲट द टेम्परेचर ऑफ 37 डिग्री सेल्सिअस अँड फॉर द पिरियड ऑफ 2 days. ओके, 2 दिवसानंतर तुम्हाला चेकआउट करायचं आहे. ती प्लेट बाहेर काढायची आणि ज्या पाईपलाईनमध्ये ड्रग सोल्युशन होतं त्याच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर बॅक्टेरियाची ग्रोथ पाईपलाईनच्या अवतीभोवती झालेली असेल तर याचा अर्थ जो ड्रग सोल्युशन तुम्ही त्या पाईपलाईनमध्ये टाकलेला आहे त्या ड्रग सोल्युशनकडे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी नाही. त्या ड्रग सोल्युशनकडे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी नाही. पण जर समजून घ्या, त्या पाईपलाईनच्या अवतीभोवती दोघं साईडने जर बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली नसेल, जर बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली नाही, तर याचा अर्थ त्या पाईपलाईनमध्ये जो ड्रग सोल्युशन आपण टाकला होता दॅट ड्रग इज हॅव्हिंग द गुड अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. दॅट ड्रग इज हॅव्हिंग अ गुड अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. शेवटचा पॉईंट लक्षात घ्या स्टुडंट. दिस मेथड इज यूज टू फाइंड आउट द पोटेन्सी ऑफ द ड्रग अगेन्स्ट द व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम बाय मीन्स ऑफ इनिबिशन ऑफ द ग्रोथ ऑन द स्ट्रिक एरिया. जिथे आपण स्ट्रिकिंग केली होती त्या एरियामध्ये जर बॅक्टेरियाची ग्रोथ नाही झाली तर याचा अर्थ त्या पाईपलाईनमध्ये त्या डिचमध्ये टाकलेला जो ड्रग सोल्युशन आहे त्या ड्रग सोल्युशनकडे चांगली अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे. पण जिथे तुम्ही स्ट्रिकिंग केली होती पाईपलाईनच्या अवतीभोवती आपण स्ट्रिकिंग केली होती नायक्रॉन वायर लूपने आणि तिथे जर बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली असेल तर इट इंडिकेट्स दॅट की तुमचा जो ड्रग सोल्युशन आहे इट वॉज नॉट हॅव्हिंग अ गुड अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. Understand student? So this was in the third method, that is the
ditch method or ditch plate method. And this one is the last one, that is filter paper method. 6 minutes are remain. We will complete this particular method. Filter paper method. In this method, the sterile nutrient agar media is melted and cooled up to the 45 degrees Celsius for maintaining its liquid state. Then this liquid state of agar media is inoculated with the test microorganism, and finally it was poured in a sterile Petri plate. Finally it was poured in a sterile Petri plate. Okay. Then this liquid state of agar media is inoculated with the test microorganism, and finally it was poured into the sterile Petri plate. Media in the plates are allowed to solidify. Then the circular shape of the filter paper, that is the disc of the filter paper. फिल्टर पेपर घ्यायचा आणि त्याला राऊंड सर्क्युलर शेपमध्ये कट करून घ्यायचा. जे आपलं पंच मशीन येतं ना, पंच मशीनमध्ये फिल्टर पेपरला पंच करून घ्यायचं आणि जे पंच मशीनच्या खाली वेस्ट पेपर जे जमा होतात ना सर्क्युलर, त्याला डिस्क म्हटलंय. आता इथे काय म्हटलंय? डिस्क ऑफ फिल्टर पेपर. लक्षात घ्या. मीडिया इन द प्लेट्स आर अलाउड टू सॉलिडिफाय. देन द सर्क्युलर शेप ऑफ द फिल्टर पेपर, that is the disc of the filter papers, which are already soaked in the solution of antibiotics, are placed on the surface of solidified agar media. Okay, next slide. At last, these plates are subjected for the incubation in the incubator at the temperature of 35 degrees Celsius for the period of 2 to 3 days. Finally, after incubation, if the drug is having the antibacterial effect, then it will show the zone of inhibition. आता ही पूर्ण मेथड मी तुम्हाला शॉर्टली समजून देतो. या मेथडमध्ये काय करायचं? फर्स्ट ऑफ ऑल प्रिपेअर द न्यूट्रिएंट अगार मीडिया. त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाला लिक्विड स्टेटमध्येच राहू द्यायचं. होल्ड द टेम्परेचर अप टू द 45 डिग्री सेल्सिअस, जेणेकरून ते लिक्विड स्टेटमध्येच राहील. आता 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला कूलडाऊन होऊ दिलं. त्या न्यूट्रिएंट अगार मीडियामध्ये लिक्विड स्टेटमध्ये असतानाच त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं सस्पेन्शन टाकून द्यायचं. लक्षात घ्या. फर्स्टली आपण काय प्रिपेअर करतोय? वी आर प्रिपेअरिंग द liquid form of the nutrient agar media. It was allowed to maintain its liquid state by means of maintaining the temperature at 45 degrees Celsius. त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाला लिक्विड फॉर्ममध्येच राहू द्यायचं. टेम्परेचर मेंटेन करावं लागेल. त्यासाठी टेम्परेचर किती मेंटेन करायचं? 45 डिग्री सेल्सिअस. कारण 45 किंवा 40 डिग्रीच्या खालती जर न्यूट्रिएंट अगार मीडियाचा टेम्परेचर गेला तर तो सॉलिडिफाय होऊन जातोय. म्हणून न्यूट्रिएंट अगार मीडियाला आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये मेंटेन करून ठेवायचं आहे ॲट द टेम्परेचर ऑफ 45 डिग्री सेल्सिअस. मग त्या लिक्विड फॉर्ममधले जो न्यूट्रिएंट अगार मीडिया आहे त्याच्यातच तुम्हाला काय टाकून द्यायचं आहे? यू हॅव टू ॲड द सस्पेन्शन ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं सस्पेन्शन टाकून द्यायचं लिक्विड फॉर्ममध्ये असतानाच. त्यानंतर तो जो न्यूट्रिएंट अगार मीडिया आहे, इट वॉज पोर्ड इन टू द स्टराईल पेट्री प्लेट्स. आता त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाला स्टराईल पेट्री प्लेटमध्ये पोर करून द्या अँड अलाव इट टू सॉलिडिफाय. आता त्या न्यूट्रिएंट अगार मीडियाला सॉलिडिफाय होऊ द्या. म्हणजे प्लेटमध्ये, पेट्री प्लेटमध्ये तो लिक्विड फॉर्ममधला जो न्यूट्रिएंट अगार मीडिया होता तो सॉलिडिफाय होऊन जाईल आणि पेट्री प्लेटमध्ये तो पूर्ण थंड झाल्यानंतर इट बिकम्स गेट सॉलिडिफाय इन द स्टेट. ओके, नाउ व्हॉट इज हॅपनिंग स्टुडंट? द न्यूट्रिएंट अगार मीडिया इट वॉज ऑलरेडी इनॉक्युलेटेड विथ द मायक्रो ऑर्गॅनिझम. लिक्विड फॉर्ममध्ये असतानाच आपण त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझमचं सस्पेन्शन किंवा बॅक्टेरियाचं सस्पेन्शन टाकून दिलं होतं. आता त्याला पेट्री प्लेटमध्ये पोर करा आणि त्याला सॉलिडिफाय व्हायला अलाव करा. इट विल बिकम गेट सॉलिडिफाय. एकदा जर का तो सॉलिडिफाय झाला, मग फिल्टर पेपरला सर्क्युलर फॉर्ममध्ये कट करायचं. फिल्टर पेपरला सर्क्युलर फॉर्ममध्ये कट करायचं आणि ते जे सर्क्युलर फॉर्मचं फिल्टर पेपर असणार आहे ना, दॅट विल बी कॉल्ड ॲज अन द डिस्क ऑफ फिल्टर पेपर. दॅट विल बी कॉल्ड ॲज अन अ डिस्क ऑफ फिल्टर पेपर. आता एक डिस्क उचलायची, फिल्टर पेपरची डिस्क उचलायची. जे सर्क्युलर पीस ऑफ पेपर आहे फिल्टर पेपरचं, दॅट सर्क्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर इट वॉज कॉल्ड ॲज द डिस्क ऑफ फिल्टर पेपर. दॅट डिस्क ऑफ फिल्टर पेपर इट वॉज सोक्ड. त्याला तुम्ही कशामध्ये सोक कराल? इट वॉज सोक इन टू द सोल्युशन ऑफ अँटीबायोटिक. अँटीबायोटिकचं सोल्युशन तयार करायचं आणि त्याच्यात त्याला डीप करून काढून घ्यायचा. कशाला? डिस्क ऑफ फिल्टर पेपर. आता तो जो डिस्क ऑफ फिल्टर पेपर आहे तो अँटीबायोटिक सोल्युशनमधनं सोक करून आपण काढून घेतला अँड देन दॅट डिस्क ऑफ फिल्टर पेपर इट वॉज प्लेस्ड इन द सेंटर ऑफ Petri plate. It was placed in the center of Petri plate. Then this plate is subjected for the process of incubation. त्याला incubatorमध्ये ठेवा at the temperature of 37 degrees Celsius for the period of 2 to 3 days. 2 ते 3 दिवसानंतर आता तो जो फिल्टर पेपर होता तो अँटीबायोटिक सोल्युशनमध्ये डीप केलेला होता. तो अँटीबायोटिक सोल्युशनमध्ये सोक केलेला होता. त्या फिल्टर पेपरच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची कॉलनी तयार व्हायला नको.
त्या फिल्टर पेपरच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची कॉलनी तयार व्हायला नको. जर त्या फिल्टर पेपरच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची कॉलनी तयार झाली नाही, याचा अर्थ त्याने काय तयार केलं आहे? त्याने तयार केलं आहे झोन ऑफ इनिबिशन. त्याने तयार केलं आहे झोन ऑफ इनिबिशन. जर फिल्टर पेपरच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची ग्रोथ नाही झाली तर त्याला आपण म्हणतो झोन ऑफ इनिबिशन. जर झोन ऑफ इनिबिशन तयार झालं असेल तर याचा अर्थ तुमचा जो अँटीबायोटिक सोल्युशन होता दॅट वॉज हॅव्हिंग द गुड अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. दॅट वॉज हॅव्हिंग द गुड अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. पण जर समजून घ्या असं झालं की फिल्टर पेपरच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची कॉलनी चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली, माझा शब्दांकडे लक्ष द्या, जर समजून घ्या असं झालं की फिल्टर पेपरच्या अवतीभोवती बॅक्टेरियाची कॉलनी तयार झाली चांगल्या प्रकारे, then it was indicating that your antibiotic solution is not having good antibacterial activity, and that's why the test get failed. Understand student? So students, these are the 4 methods which we have been completed today related to the evaluation of the disinfectants or the antiseptics for their bactericidal and bacteriostatic activity. No doubt student, all these 4 methods we are going to perform in our laboratory. या चारही मेथडवर तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, 4 वेगवेगळे प्रॅक्टिकल. हे चारही प्रॅक्टिकल जेव्हाही तुम्ही कॉलेजला याल, वी विल परफॉर्म दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिकल अँड आय विल एक्सप्लेन यू दिस वर्किंग प्रिन्सिपल अँड द theory once again during the time of practical session. So totally 4 methods are there. That first one is the tube dilution method and it is also called as agar plate method. Second one is the cup plate method which is also called as cylindrical plate method. Third one is the ditch plate method and the fourth one is the filter paper method. So these are the 4 methods which are basically used to evaluate antibacterial activity of the disinfectants and the antiseptics. So we will stop here. Thank you students. Thank you very much.